नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वसुंधरा आपली कपाटात ॲनिव्हर्सरीसाठी कुठली साडी घालायचं हे डिसाईड करत असते. आकाशराव मागून येतात आणि तिला मिठी मारतात. वसुंधरा म्हणते की अहो काय करताय तुम्ही, तुम्ही सांगा तुम्हाला कुठली कलरची साडी आवडते ती मी आज नेसते. आकाश म्हणतो की का, मी माझ्या बायकोला मिठी मारतोय आणि तुमचा चॉईस चांगला आहे आणि माझा चॉईस तर तुमच्याहून चांगला आहे. वसुंधरा त्यांच्या पोटात खोची मारत म्हणते की माझाही चांगलाच आहे. हे म्हटल्यानंतर आकाशला ती एक साडी काढून दाखवते. आकाशला कुठलीच साडी आवडत नाही. तेव्हा ती म्हणते की आकाशराव माझं एक काम कराल का. आकाश म्हणतो की एनिथिंग, सांगा ना काय काम करू. वसुंधरा म्हटली की तुम्ही मला सोडलं तर मी सांगेन ना की माझं काय काम करायचं आहे. असं म्हणून ती त्याला सोडते. पुढे आल्यानंतर ती साड्या बघत असते. आकाश त्याच्याकडे बघतो, त्याला कुठलीच साडी आवडत नाही. तेव्हा वसुंधरानं म्हणतो काय साड्या आहेत त्या, म्हणून ती कपाटापाशी जाते. परत कपाटातली आकाशने तिच्यासाठी आणलेली सगळ्यात सुंदर साडी तिच्या अंगावर ठेवतो आणि म्हणतो की कशी आहे साडी, आवडली. वसुंधरा म्हणते की खूप छान आहे, खूप आवडली मला, आज मी हीच साडी घालणार, म्हणून ती साडी घालायला लागते. इकडे मुलांनी पैशांचा गल्ला फोडलेला असतो. आईबाबांसाठी छान गिफ्ट घ्यायचं म्हणून ते पैसे फोडतात. पैसे खूप साठतात म्हणून चिनू म्हणते की असं करूया, आपण पैशाचं जेवढं गिफ्ट आहे तेवढं घेऊया आणि राहिलेल्या पैशांचं आपण आईस्क्रीम खाऊया, पण ऑर्डर करूया. असं म्हटल्यानंतर ती मुलं आपली छान गिफ्ट शोधत असतात. ते गिफ्ट आणायला पैसे देतात. गिफ्टवाला गिफ्ट घेऊन येतो. मुलं पळत पळत बाहेर जातात. तनया बाहेरून आत येत असते, पण तिचा बनीला धक्का लागतो आणि ती पाय मुरगळून पडते. तनया ओरडते, काय तुमचं बघून चालता येत नाही. ते बघून चिनू म्हणते की तुम्हालाही बघून चालता येत नाही का, तुमचं फोनमध्ये सगळं लक्ष होतं. तनया काकू. तनया म्हणते काकू कोणाला म्हणतेस ग, तू आजकाल जास्तच बोलायला लागली आहे, मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. बनी मस्करी करत म्हणतो की हो ती मोठी आहे ना गं, म्हणून तर ती हिलचे सँडल घालते. ती तिची खेचतात. तनया वैतागते आणि ती त्यांना तशीच पुढे जाते. तिकडे गिफ्टवाला आलेला असतो. ते गिफ्ट देतात. चिनू आणि बनी सगळे पैसे त्यांच्या ऑर्डरच्या ह्याच्यात टाकतात. तर म्हणते अहो ही कॅश मी कशी कलेक्ट करणार, मला वेळ लागेल. बनी म्हणतो की गपचूप पैसे घ्या आणि निघून जावा, इथे कुणाला बघितलं तर आमच्या आईबाबांचं सरप्राईज खराब होईल. असं म्हणून ते त्याला हकलवून लावतात. इकडे वसुंधरा पूर्ण तयार झालेली असते. आकाश येतो, खूप छान दिसताय असं म्हणतो. तेव्हा वसू लाजते. आकाश मागून ते एक डोक्यात फूल घालतो, म्हणतो की आत्ता खरं छान दिसताय. वसुंधरा म्हणते की हो तुम्ही खूप हँडसम दिसताय. तेव्हा आकाश म्हणतो हो तसा तुम्हीही बराच दिसताय. असं म्हटल्यानंतर ते आपलं छान क्षण घालवत असतात. तेव्हा वसुंधरा डोळ्यातलं काजळ काढते आणि आकाशला लावते आणि म्हणते की आता आपल्या प्रेमाला कोणाचीच नजर नको लागायला. ते दोघं आपले तिथे बसलेले असतात. इकडे चिनू गिफ्ट घेऊन सरळ पळत येतात. रूममध्ये बघतात तर आईबाबा असतात. म्हणून ते म्हणतात की आईबाबा तुम्ही काय करता, अजून तुमचं उरकलं नाही आहे. आकाश वसुंधरा म्हणतात की हो आमचं उरकलं आहे, चला मी तुम्हाला रेडी करतो. मुलं म्हणतात की तुम्ही जावा, आम्ही रेडी होतो, आम्हाला येतं रेडी व्हायला. असं म्हटल्यानंतर ते जात नाहीत. हे बघून आकाशला बनी घेऊन जातो आणि वसुंधरा चिनूजवळ म्हणते की आई माझे केस तयार कर. असं म्हटल्यानंतर ते दोघंसुद्धा वेगवेगळे होतात. बाहेर सगळी सेलिब्रेशनची तयारी झालेली असते. तनयाने तोंडावर 12 वाजवलेले असतात. विशाखा येते आणि म्हणते अगं काय करतेस तू, तोंडावर थोडं तरी हसू ठेव, लोक काय म्हणतील, तुझ्या तोंडावर एवढे 12 का वाजलेत. तेव्हा तनया म्हणते काय करू मॉम, तुला माहिती आहे मला इथं किती काम धावतात. विशाखा म्हणते की अगं दाखवायसाठी तरी थोडं हस. म्हणून तने आपली खोटंच हसायला लागते. तेवढ्यात अवनी तिथे येते. अवनी आल्यानंतर ती म्हणते की आता मॉम आली आहे ना, छान वाटतंय ना, घर भरल्यासारखं वाटतं, तेवढीच तू आपल्याला कंपनी होईल. ते सगळे हसतात. ते म्हणतात की बरं ठीक आहे, पण ज्यांच्यासाठी कार्यक्रम आहे ते कपल कुठे आहे. तेवढ्यात आकाश आणि वसुंधरा खाली येतात. त्या दोघांना बघून तन्वी आणि विशाखा गालातल्या गालात हसत असतात. ते दोघंसुद्धा खाली येतात. खाली आल्यानंतर सगळ्या सेटअप बघून ते खूप खुश होतात. वसुंधराच्या गालाला आकाशने काजळ लावलेलं असतं. ते खाली आल्यानंतर अखिल चिडवतो, भास्करसुद्धा चिडवतो की वहिनी तुमच्या गालाला काजळ कसं लागले. तेव्हा वसुंधरा लाजते आणि पुसते, म्हणते नाही काजळच असेल ते, माहीत नाही. आकाश म्हणतो की मी लावलं आहे त्यांच्या गालाला काजळ, कोणाची नजर नको लागायला ना, त्या खूप सुंदर दिसत आहेत. सगळेजण चिडवत असतात. वसुंधराला अजून हसते. इकडे सगळंच व्यवस्थित चालू असताना सगळ्यांचं औक्षण करायचं ठरतं. तेव्हा वसुंधरा विचारते की बाबा आई नाहीत आल्या. ते म्हणतात की अगं येतील, ती आतमध्ये आहे, रेडी होती. वसुंधरा आपली सगळ्यांचं औक्षण करून घेते. ते झाल्यानंतर आकाश तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं गिफ्ट देतो. वसुंधरा गिफ्ट उघडते. त्यात कपल डान्स करणारं कपल असतं. हे बघून वसुंधरा खूप खुश होते आणि तिला एवढं स्वस्तातलं गिफ्ट दिल्यामुळे तनय आणि विशाखा एकमेकांकडे बघून हसत असतात. हे झाल्यानंतर ती गिफ्ट विचारते कसं आहे.
तो म्हणतो की खूप छान आहे गिफ्ट. हे बघितल्यानंतर ते म्हणतात की खूप छान आहे. तेवढ्यात बनी त्याचं गिफ्ट घेऊन येतो आणि म्हणतो की आई बाबा हे कसं गिफ्ट आहे सांगा आणि खोला, आत्ताच्या आत्ता खोला. म्हणून बनी आणि चिनूने आणलेलं गिफ्टसुद्धा खोलतात. त्यात त्यांची फॅमिली फोटो फ्रेम असते. हे बघून वसुंधराच्या डोळ्यात पाणी येतं. बनी विचारतो की आई कसे आहे फ्रेम. वसुंधरा म्हणते की सगळ्यात छान आहे, तुझ्याकडून भेटलेलं सगळ्यात छान सरप्राईज आहे हे. हे बघितल्यानंतर आकाशसुद्धा म्हणतो हो खरंच छान आहे सरप्राईज. ते दोघंसुद्धा ते गिफ्ट बघून खूप खुश होतात. सगळ्या केक कटिंगची वेळ येते तरीसुद्धा जयश्री आलेली नाही. म्हणून वसुंधरा म्हणते की आई का नाहीत आल्या अजून. ते म्हणतात की अगं नाही यायची ती, आपण आपलं केक सेलिब्रेशन करूया ना. वसुंधरा म्हणते की नाही, आईंशिवाय कुठलंही सेलिब्रेशन अपूर्ण आहे. म्हणून ती स्वतः जयश्रीकडे जाते. जयश्री अंधारात बसलेली असते. हे बघून ती म्हणते की आई काय करताय तुम्ही, तुमच्याशिवाय कुठलंही सेलिब्रेशन अपूर्ण आहे, प्लीज चला ना, राग सोडून द्या. जयश्री म्हणते की तुला सांगितलं ना मला यायचं नाही आहे, तू कशाला आलीस माझ्या खोलीत, जा आत्ता तू इथून, तुमचं काय असेल ते करून घ्या. वसुंधरा म्हणते की नाही आई, तुम्ही आल्याशिवाय कुठलंही सेलिब्रेशन होणार नाही, सगळे घरातले येतात आणि प्लीज आई चल ना म्हणत असतात. तेव्हा वसुंधरा म्हणते की बघ आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना घरात तुमच्याशिवाय कुठलंही सेलिब्रेशन होत नाही. तरीसुद्धा जयश्री तोंड वाकडं करून बसलेली असते. आकाश मुलांना खुणवतो. ती मुलंसुद्धा उठतात आणि जबरदस्तीने जयश्रीला उठवून आपल्या बेडवर बसवतात. तिथेच ते केक ठेवतात आणि केक कटिंग करतात. जयश्रीच्या मनात नसताना सुद्धा वसुंधरा त्यांच्या मनासारखं सगळं करते. केक कट केल्यानंतर सगळ्यात आधी जयश्रीला भरवते. जयश्री तोंड वाकडं करून बसलेली असते. सगळं व्यवस्थित सगळेजण केक कट करतात. सगळेजण खूप खुश असतात. ते झाल्यानंतर जयश्री निघून जात असते. तेवढ्यात वसुंधरा म्हणते की अहो एक फॅमिली फोटो काढा ना, खूप दिवसांनी आपण सगळे खरंच खूप खुश आहे. हे म्हटल्यानंतर आकाशसुद्धा फॅमिली फोटो काढायला निघतो. जयश्रीचं त्यातसुद्धा तोंड वाकडंच असतं. पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. आजचा भाग खरंच खूप छान झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.